अरे शोभा, कुठे गेली होतीस तू? शोभा, चल ना, आपल्याला बाहेर जायचंय ना, फिरायला जायचंय ना आपल्याला. मग सांग ना, कुठे जाऊया? चौपाटीला जाऊया का सिनेमाला जाऊया? शोभा, 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 काय झालं? बोल रे. माझं काही चुकलंय का? मी अशी काही चुकलं माझं? ऐक ऐक शोभा, हे शोभा, अशी गप्प राहू नको. हे बघ, मी तू 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 मला सांग, माझं काही चुकलं असेल तर. तुला काय हवंय का? तुला काय हवं असेल तर मग मी तुला आणून देतो, पण अशी गप्प बसू नको. शोभा, काय झालंय सांग ना शोभा. शोभा, मोन्या, ओ मी काही चिडले बिडले नाहीये. बर, तू जा, बाहेर जा. मी बाहेर जा. बाहेर जातो बाहेर. आणि हे बघ, अंजलीला सांग मी बोलवलंय, मग आपण निघूया. बरं अंजली, सांगतो अंजली. अंजली, अंजली, काय झालं दादा? शोभाने तुला बोलवलंय. मला? बरं ठीक आहे, थोड्या वेळाने येते. ऐक ना, आत्ता बोलवलंय, अर्जंट काहीतरी काम आहे. अर्जंट? बरं चला. चल. शोभाने तर मला बाहेरच थांबायला सांगितलं. शोभा वहिनी, वहिनी, ओ वहिनी, काय झालं? कशाला बोलवलं? ओ वहिनी, कशाला लाजताय? ते बरं नाही. बोलवायचं आणि असं पाठ करून उभं राहायचं. अहो बघा इकडं. अगं, आपण काय करू, घरी जाऊन मग ते सगळे उतरून काढू. अरे मोहन, असा मध्ये का उभास? ए मोन्या, अरे काय झालं? टेन्शन मध्ये का दिसतोय? नाही काय नाही. अरे मोहन, सांग ना रे. अरे आम्ही तुझे मित्र आहोत ना. हे बघ, आता आम्हाला नाही सांगणार तर कोणाला सांगणार अजून? सांग ना. अरे शोभा ना चिडले माझ्यावर बहुतेक. म्हणजे मी आतमध्ये जाऊन तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला तर तिने मला सरळ घराबाहेर काढलं रे. काय बोललीच नाही रे. मालक, तुम्हाला खरं कारण काय आहे ते माहित नाहीये. वहिनी, कशामुळे झालंय? तू नको टेन्शन घेऊ रे. बायकांना काय कारण लागतं का चिडायला? पण आता मी आणि शोभा बाहेर फिरायला जाणार होतो. आता ती फिरायला तरी येते की नाही देव जाणे. हे समजा माझ्यामुळे होतंय. भाई बघ ना अंजे, काय झालं. मला आणि यांना बाहेर फिरायला जायचंय ग, आणि असं होऊन बसलंय. आता मला सांग, हा चेहरा घेऊन कसं जाऊ यांच्या समोर? वहिनी, तुम्ही काळजी करू नका. आपल्या माधुरी वहिनी आहेत ना, त्यांच्याकडे मेकअप किट आहे. मग त्या मेकअपने मी तुम्हाला अशी टकाटक करते. त्यांना बोलूया आपण. द्या फोन द्या. अरे मोहन, टेन्शन नको घेऊ. शोभा वहिनी नक्की येते. ते एक काम कर, डेटवर घेऊन गेलास ना त्यांना, का त्यांना जरा खुश कर. आईस्क्रीम वगैरे ते खायला. राहुल, थँक्यू, तू मला सांगितलंस.
बस काय मोन्या एवढं चालते भानू भानू राहुल हा? तू हो पुढे मी आलोच. अरे ते कॅल्क्युलेटर आणायचं राहिलं ना, घेऊन येतो मी लगेच. हा चल मोन्या येतो मी. ए, भानू हा समीर साहेब काही काम होतं का? नाही हा? म्हणजे हो भानू ते आपण दोघं म्हणजे फक्त दोघं डेटवर जाऊया का? डेट? अगे डेट म्हणजे एक दिवस बाहेर जाऊया, फिरूया, खाऊया, मजा करूया, नो काम. अहो नाही समीर साहेब, मला फिरायला येळ कुठे आहेत? लई काम आहेत. नाही हा. अगं पण भानू माधुरी तू जसा करतेस ना मेकअप तसा कर, छान दिसली पाहिजे मी. ठीक आहे वहिनी, बघूया काही होतंय का. तुमच्या डोळ्याखालची काळी वर्तुळं गेली ना की मस्त दिसाल तुम्ही बहीण. फक्त ती काळी वर्तुळं जायला पाहिजे. पण आता मी आणि शोभा बाहेर फिरायला जाणार होतो. आता ती फिरायला तरी येते की नाही देव जाणे. नाही नको. मी या पायावर वाटी घासली तर एवढं झालं. जर मी परत जादूने मदत केली आणि जादू फसली तर प्रॉब्लेम होईल. आता जोपर्यंत माझी जादू नीट होत नाही ना, तोवर मी जादू करणार नाही. हा झाला मेकअप. वहिनी मस्त दिसताय. राहुल जसं म्हणतो तसं नुसता दूर. आता फक्त ड्रेस घातला की झालं. ड्रेस निघूया चल, दार लावून घे. माझ्याकडे नको बघू, दार लाव लवकर चल. मोन्या दार लाव ना. अहो, दरवाजा लावाल ना, निघायचंय. अरे चल ना लवकर.
काय अंजू काय झालं? अरे चल लवकर. अहो बाई. अय्या शोभा काकी जीन मस्त दिसताय. शोभा काकीने जीन्स घातले आता हे मी सगळ्यांना सांगणार. जीन्स घातलीये. एकदम भारी दिसताय तुम्ही जीन्स मध्ये. मोन्या ये सांगितलेलं तेवढे लक्षात ठेव. मास्टरड्या बाजूला. अरे कशाला लाजतेस? छान दिसतेस ग शोभे. मास्टरड्या बघ कशी दिसते. नीट घेऊन जा. नीट जा. मोन्या हे तेच गार्डन आहे ना आपण लग्नाच्या आधी आलो होतो. लग्नाआधी आपण एकदाच फिरायला गेलो होतो आणि ते सुद्धा या गार्डन मध्ये. फिरायला नव्हतो आलो. साड्यांची दुकानं उघडेपर्यंत वेळ होता म्हणून टाइमपास करायला आलो. पण आता एकदम वेगळं झालंय. बदललंय रे. हो. तुला आठवतंय तुझी आई आणि माझी आई आपल्या मागे 2 फुटावरनं चालत होते. त्यांना ऐकायला जाऊ दे म्हणून आपण हळूहळू बोलत होतो. मी त्या आईला म्हंटल पण होतं कशाला येतेस त्या 4 साड्या तर घ्यायच्या. माझी आई ऐके ना तुझी आई ऐके ना. 4 साड्या घेण्यासाठी 40 दुकानं फिरलो होतो. बाप रे इतकी दमले होते ना मी. तुझी आई पण ऐके ना. नाही नाही मला यायचंय मला यायचंय म्हटलं या मला काय करायचं. किती म्हातारी म्हातारी माणसं चालतात ना इथे. आईला पण पाठवायला पाहिजे. सासूबाईंचे गुडघे दुखतात ना त्या कशा चालणार. गप बना तू तिची काळजी करू नको. अगं तसं नाही शोभा. आपल्या आता घरात वडीलधाऱ्या आहेत त्याच आहेत ना सासूबाईच आहेत ना. त्यांची काळजी नको का घ्यायला. ना 1 नंबरचा कार्टून आहेस. म्हणजे चांगला आहे. घे. मोन्या ती मुलगी कशी दिसते तुला. बिचारी दिवसभर काम करून थकून आले तरी चालतीये संध्याकाळची व्यायाम म्हणून.
नवऱ्याचं आपल्याकडनं लक्ष उडू नये म्हणून बघ बायकांना काय काय करावं लागतं. मला पटत नाही शोभा. एखाद्याचं जर का अगदी खरं प्रेम असेल ना तर या सगळ्या गोष्टींनी काहीच नाही फरक पडत. ते प्रेम तसंच राहतं आयुष्यभर. म्हणजे मी हा मेकअप वगैरे नाही केला तरी तरी तू छानच दिसते शोभा. आणि तू मला तितकीच आवडशील शोभा. घे. आहे ना. मोन्या, हो आज इतकं बरं वाटलंय ना. आठवड्यात एकदा तरी असं फिरायला येऊ. हा चालेल शोभा. मोन्या, हो मला भूक लागली. आता बाहेरूनच खाऊन जाऊ आपण. चालेल ना शोभा. ती मस्त वाटते ना, शांत. किती वर्षांनी आलो आपण हो. बागेत. छान आहे खूप. मोन्या, आज की नाही पिझ्झा खाऊया. पिझ्झा. हो चालेल. हा चल. शोभा हं? गेट कोणीतरी बाहेरनं बंद केलंय. अरे देवा, असा कसा गेट बंद केला? तेच ना. मोन्या, तो बोर्ड बघ. शोभा आता 8 वाजलेत. म्हणजे आपण त्या गार्डन मध्ये अडकलो. मालक संकटात आहेत. मला जायला पाहिजे. हे भाने, मला न सांगता कुठं निघालीस? अरे भाने, भाने, तू येच ग परत. दाखवते तुला. आत यायच्या आधी तुला बोर्ड नाही दिसला? नाही शोभा. आता तोंड वर करून नाही काय म्हणतोयस? तुझ्यामुळे या गार्डन मध्ये अडकलोय. अरे निदान वॉचमन कडे तरी लक्ष ठेवायचं. शोभाताई आणि मालक आत अडकलेत. पण आता मी मालकांना मदत केलेली त्यांना नाही आवडणार. पण तो वॉचमन आता उद्या सकाळपर्यंत इथेच थांबावं लागणार. मोन्या, मी नाही तर रात्रभर थांबणार. हा? मोन्या, आता कर काहीतरी. मी इथे रात्रभर अशी नाही थांबू शकत. पाऊस आला तर प्रॉब्लेम होईल. शोभा काहीतरी मार्ग निघेल. कधी निघे? सकाळी 5 वाजता वॉचमन आल्यावर. अंदर कोई है क्या? हा हा हा, हाय हाय हाय. आम्ही आतमध्ये अडकलोय. हा हाँ रुको, थोड़ी देर में दरवाजा खोलता हूँ. हा. अरे देवा, पावलास रे बाबा. उघडत का नाहीये? सुनो, जल्दी खोलो. कितना वेळ लगाता है? खोलो. किती वेळ लावतोय हा? अब बाहर आ जाओ. हा चल चल. शोभा वॉचमन कुठेच दिसत नाहीये. घाबरून पळून गेला असेल. जाऊ दे, चल आपण घरी जाऊ. आज मालक संकटात होते तरी मला बोलवलं नाही. माझी आठवण काढली नाही. म्हणून तर माझी जादू संपत चालली नसेल ना.